या व्यासपीठावर विराजमान असलेल्या या राज्याच्या उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई पवार, खासदार पार्थ पवार, जय पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफजी, दिलीप वळसे पाटील, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील, सर्व आमदार, सर्व माझे सहकारी मंत्री, लोकप्रतिनिधी, महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित मतदार बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, 28 जानेवारीची अतिशय दुष्ट अशी ती सकाळ आज सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आहे. दादांच्या विमानांचा स्फोट झाला, त्याचे हादरे फक्त बारामतीलाच बसले नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराला त्या स्फोटाचे हादरे बसले. त्या दिवशी बारामतीमध्ये चूल पेटली नाही, पण राज्यात आणि अनेक ठिकाणी सुद्धा तीच परिस्थिती होती. लोक अश्रू गाळत होते, दादांची आठवण काढत होते. 3 महिने झाले, पण ठीक आहे, ही जगराहटी आहे, आपला इतिहास आहे. एका पाठोपाठ एकानं ही विकासाची पालखी उचलायची आहे, पुढे चालायचं आहे. आजची ही सभा केवळ प्रचाराची सभा नाही, बारामतीच्या इतिहासामधील एक अतिशय भावनिक असा निर्णायक असा क्षण आहे. स्वर्गीय अजितदादा पवार हे असे एक नेतृत्व ज्यांनी बारामतीचा चेहरा मोहरा बदलला. हे खरं आहे, सुरुवातीच्या काळामध्ये बारामती पुण्याचा विकास करण्याचं काम थोरल्या पवारांनी केलं. अनेक भारतातले भारताबाहेरचे सुद्धा नेते बारामतीला आले, पण त्यानंतरच्या काळामध्ये अजितदादांनी तोच विकासाचा रथ ओढायला सुरुवात केली आणि अतिशय वेगानं आधुनिक पद्धतीनं विकास करण्यासाठी जे आहे रात्रंदिवस त्यांनी मेहनत घेतली. त्यांचे नाव घेतल्यासमोर आपल्यासमोर एक निधड्या छातीचा निर्णय क्षमता असलेला असा नेता आपल्या समोर उभा राहतो. आज ते आपल्याला नाही. त्यांच्या जागी आपण सुनेत्राताईंना निवडणुकीला उभं केलं. मला आनंद आहे आणि मी आभार सुद्धा मानतो की महायुतीचे आमचे सगळे जे आहेत पुढारी, मुख्यमंत्री फडणवीस असतील किंवा शिंदे असतील, त्याचबरोबर महाविकास आघाडीचे जे नेते असतील, मग ते काँग्रेस असतील, पवारसाहेब गटांचे नेते असतील, सुप्रियाताई असतील, उद्धवजी ठाकरे असतील, रामदासजी आठवले असतील, अनेक आणि जानकर असतील, या सगळ्यांनी जे आहे बिनशर्त आणि क्षणाचाही विलंब न लावता ताईंना पाठिंबा जाहीर केला. एवढंच नाही तर फडणवीस सारख्या बीजेपी पक्षात असलेल्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेसच्या अध्यक्षांना फोन केला. या सध्याच्या परिस्थितीमध्ये हे चित्र दिसणं दुर्मिळ आहे, पण त्यांनी सुद्धा फोन केला की तुम्ही माघार घ्या आणि सुनेत्राताईंना पाठिंबा द्या. या सगळ्यांचा मी
खरोखर आम्ही सगळेच मनापासून आभारी आहोत. परत तरीसुद्धा निवडणूक होते आहे, कारण काही अपक्ष जे आहेत ते निवडणुकीला उभे आहेत. मला कळलंच नाही हे कशासाठी उभे आहेत. एक तर आमचा नाशिकचा होता, काही बीडचे होते. तर नाशिकच्या माणसाला बोलवलं, काय रे बाबा, तुला नाशिकला इथं कोण ओळखत नाही, तू बारामतीला कशाला तिकीट फॉर्म भरायला गेला, तुला मतं मिळणार आहेत का? नाही नाही, पण माझा खर्च खूप झाला. असं किती झाला? एवढा झाला. अरे 2 दिवस झाले नाही तुझा एवढा खर्च झाला, एक बोर्ड लागला नाही. असे सुद्धा काही महाभाग जे आहेत, काही जे आहेत त्यांची आणखीन काही वेगळी उद्दिष्ट असतील. पण मला अजूनही त्या सगळ्यांना सांगायचं आहे की ही ती वेळ नाही की अशा रीतीने वागण्याची. आपण अजूनही जे आहे सुनेत्राताईंना बिनशर्त पाठिंबा ताबडतोब जाहीर करायला पाहिजे. सांगायचं खूप आहे. व्यक्ती जातात, पण इतिहास आपल्याला शिकवतो त्याचा विचार आणि कार्य थांबत नाही. ह्या विकासाचा प्रवास कधीच थांबणार नाही. तो पुढे नेण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. घरचा आधार हरवला जरी घर अजून उभा आहे. हातात हात घेऊन सारे पुढचं स्वप्न अजून जिवंत आहे. जाणाऱ्यांनी ठेवली वाट उजळून, आपण तीच वाट चालायची आहे. थांबायचं नाही, वाकायचं नाही. बारामती पुढेच न्यायची आहे. आपल्याला हे सगळं करावं लागेल. बारामतीनं फार मोठी झेप विकासाच्या बाबतीत घेतलेली आहे. मला बारामतीकरांच्या सर्व बांधवांना, भगिनींना, मातांना सांगायचं आहे, हात जोडून विनंती करायची आहे. आपण जर प्रत्येक जण म्हणाला काय आता सोपंच आहे, कुठलाही पक्ष ताईंच्या विरुद्ध उभा नाही, ताई निवडून येणारच नाही, मग आपण कशाला जायचं? नाही गेलं तरी चालेल मतदानाला. अजिबात असं करता कामा नये. या वेळचं मत, एक एक मत हे अजितदादांना श्रद्धांजली, आदरांजली वाहणारं ठरणार आहे, हे लक्षात ठेवा. एक जण सुद्धा घरी बसता कामा नये. मी नाही गेलो तर काय आता निवडूनच येणार आहे, या भावनेत राहूच नका. आपल्याला दाखवून द्यायचं आहे की बारामती त्याच शक्तीनं, भक्तीनं जे आहे सुनेत्राताईंच्या पाठीमागे उभ्या आहे. सुनेत्राताई या केवळ एक उमेदवार नाहीत, एका परंपरेची ती पुढची पायरी आहे. त्यांनी जवळून प्रशासन पाहिलेला आहे, समाजकार्याचा अनुभव घेतलेला आहे, आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनात आपल्या या बारामतीबद्दल प्रामाणिक प्रेम काठोकाठ भरलेला आहे. त्यांनी प्रत्येक घटकाला समजावून घेतलेला आहे. शेतकरी असतील, महिला असतील, युवक, उद्योजक, प्रत्येकाच्या अपेक्षा, प्रत्येकाची स्वप्न त्यांना माहिती आहे. दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते रात्रंदिवस ते झटणार आहेत. आजकाल आपण महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल बोलतो आहोत. या देशात सुद्धा अनेक महिला मुख्यमंत्री झाल्या, प्रधानमंत्री झाल्या, राष्ट्रपती झाल्या, आजही आहेत. आपण ताईंना निवडून देतो आहोत, तो केवळ एक आमदार नाही, तर भविष्यातील राज्याचा नाही, एक देशातील महिला नेता म्हणून तुम्ही निवडून देणार आहात, हे लक्षात ठेवा. ती वेळ तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये नक्की येईल. त्यासाठी तुम्हाला आम्हाला प्रयत्न करावे लागते. आपण महिलांचं बोलतो, मला या भगिनींना सांगायचं आहे, एक सक्षम महिला आज राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून पुढे जाते आहे, आणि राज्यात नाही तर देशामध्ये
महिलांचं नेतृत्व करणारे, सगळ्यांचंच नेतृत्व करणारं. आपल्याला त्यांना पूर्ण पाठिंबा द्यावा लागेल. त्यांच्या डोळ्यात तुमच्यासाठी काही स्वप्न आहेत, तुमच्या अडचणी समजून घेण्याची संवेदनशीलता आहे. त्यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवणं म्हणजे आपल्या स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवण्यासारखा. माझ्या सर्व युवक बांधवांना सांगायचं आहे, तुमच्यासाठी संधी निर्माण करणे ही काळाची गरज आहे. रोजगार, उद्योग, स्टार्टअप, शिक्षण या सर्व क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मजबूत नेतृत्वाची गरज आहे. बारामतीला देशाच्या नकाशावर अधिक ठळक करण्यासाठी नवे प्रयोग आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्याशिवाय तर बारामतीची ओळख पूर्ण होऊ शकणारच नाही. तुमचं उत्पन्न वाढवणं, शेतीला तंत्रज्ञानाची जोड देणं, बाजारपेठ उपलब्ध करणं ही सर्व कामं पुढे सातत्यानं सुरू राहिली पाहिजे. सुप्रियाताई आलेल्या आहेत, स्वागत आहे त्यांचं. त्यांनी ते सगळ्यात सुरुवातीला जाहीर करून टाकलं की आमचा सुनेत्राताईंना पाठिंबा आहे, आम्ही उमेदवार उभं करणार नाही. आणि मग त्या पावलावर पावलं ठेवून महाविकास आघाडीच्या इतरांनी सुद्धा निर्णय घेतला. मला आपल्याला अधिक न बोलता एवढंच सांगायचं, आज आपण ठामपणे निर्णय घ्यायचा, दादांच्या महान कार्याला पुढे न्यायचं आहे. भावना आपल्या मनात आहेत, कारण आपण भावनिक आहोत, पण त्याच वेळी आपली जबाबदारी सुद्धा आहे. या भावनेला ताकद बनवायची आहे आणि दुःखाला प्रेरणेत बदलायचं आहे. बांधवांनो आणि भगिनीनो, दुःख जरी मनात असलं तरी अश्रू पुसून उभं राहायचं आहे. आता निर्धार करायचा आहे. मतांच्या एका बटनातून भविष्य घडवायचं आहे. ज्योत विजू देणार नाही, हाच आपला निर्धार आहे. बारामतीच्या विकासासाठी तुम्ही आम्ही सगळे तयार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.